बल्लारपूर येथील रेल्वे परिसरातील गणपती बसविण्यात येणाऱ्या शेडमधून 3 वर्षांच्या मुलाचे काही व्यक्तींनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी 5 महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। यलक्का बुद्धे, राणी पनसोटी, संगीत पाणगणपती, सतक्काकरे, लावण्या कोन्हा असे आरोपींची नावे आहेत, तर 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। प्राप्त माहितीनुसार 27 फेब्रुवारीला 2 ते 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती। राजन कुंजाम 3 वर्षाचा मुलगा व 5 महिन्यांच्या मुलीसह मागील 7-8 महिन्यांपासून रेल्वे परिसरातील शेडमध्ये वास्तव्यास होते। ते रेल्वे स्टेशन परिसरात प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विक्री करून उदरनिर्वाह करत होते। राजन कुंजाम यांची पत्नी रात्री सुमारे 2 वाजता जागी झाली असता मुलगा त्याच्या जवळ झोपलेला होता। मात्र पहाटे 4 वाजता राजन कुंजाम जागे झाले असता मुलगा शेजारी नसल्याचे आढळले। त्यांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु बालकाचा मागोवा लागला नाही। शनिवारी कुंजाम यांनी बल्लारपूर ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा बल्लारपूर पोलिसांचे 7 पथक गठीत केले। 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा तपासून तांत्रिक पद्धतीचा आधारे तेलंगणा येथील मंचेरियलमधून 5 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचा विरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर उर्वरित 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असून आरोपींकडून 3 वर्षाच्या मुलास ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांकडे देण्यात आले आहे।